नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक नाशिक महानगरपालिकेची निवडणूक 15 जानेवारी रोजी होती। या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। प्रभाग क्रमांक 10 मधून भारतीय जनता पार्टीकडून समाधान देवरे, विश्वास नागरे, कलावती सागळे आणि माधुरी बोलकर या अधिकृत उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले। सातपूर परिसरात या उमेदवारांचा जोरदार प्रचार आहे। अशोकनगर येथील प्रगती शाळेसमोरून अशोकनगर पोलीस चौकीपर्यंत तसेच संपूर्ण अशोकनगर आणि जाधव संकुल परिसरात घरोघरी जाऊन प्रचार पत्रकांचं वाटप करण्यात येत आहे। प्रचारादरम्यान अनेक ठिकाणी नागरिकांकडून उमेदवारांचं औक्षण करून स्वागत करण्यात आलं। यावेळी माध्यमांशी बोलताना भाजप उमेदवारांनी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून विकासाच्या मुद्द्यावर मतदारांचा विश्वास आमच्यावर असल्याचा विश्वास व्यक्त केला। आज आमचा प्रचाराचा 9वा दिवस आहे, तरी सुद्धा आमचा प्रभाग हा 50% सुद्धा नागरिकांपर्यंत पोहोचू शकलो नाही। कारण नागरिकांचं एवढं प्रेम आहे, गेला का पहिला शब्द असतो काय पॅनल आहे वा, या मध्ये या चौघ या जायचं नाही आम्हाला सोडून, आम्ही तुम्हालाच मतदान करणार आहे। अशी जेव्हा प्रतिक्रिया येते तेव्हा खूप आम्हाला असं वाटतं की निवडणूक आयोगाने अजून महिनाभर निवडणूक पुढे करावी, म्हणजे सगळ्यांच्या घरी आम्हाला साखर पूजन करता येईल। परंतु असं होत नाही, निवडणूक तारखेनुसारच होणार आहे। परंतु मी सर्व माझ्या नागरिकांना, माझ्या देवाभाऊच्या, सगळ्या आमच्या देवाभाऊंच्या लाडक्या बहिणींना एकच विनंती कराल, येणाऱ्या 15 तारखेला तुम्हाला मतदान करताना काही लोक कन्फ्यूज करताय की लाडक्या बहिणींचे 1500 रुपये बंद होऊन जातील। परंतु देवाभाऊंनी एक शब्द दिलेला आहे की जोपर्यंत भारतीय जनता पार्टीचं सरकार केंद्रात राज्यात आहे, आपला नाशिकचा महापौर भारतीय जनता पार्टी, तोपर्यंत देवाभाऊंनी सांगितलं माझ्या लाडक्या बहिणींचे कुठेही 1500 न कमी होता 2100 रुपये होणार आहेत। म्हणून कुठल्याही लाडक्या बहिणींनी गैरसमज करायचा नाही। तसेच येणाऱ्या मतदान करताना सुद्धा आपल्या मतदान केंद्रामध्ये प्रभाग क्रमांक 10 साठी सांगतोय मी की 3 मशीन राहणार आहेत आणि प्रथम क्रमांकाचं जे मशीन राहणार आहे ते अ गटासाठी राहणार आहे। आणि त्या अ गटामध्ये आपले भारतीय जनता पार्टीचे विश्वास आप्पा नागरे अनुक्रमांक 5, त्यांची निशाणी कमळ, याच्या समोरील बटन दाबायचंय। एक बटन दाबल्यानंतर सेंटरला एक दुसरं मशीन राहील आणि त्याच्यात ब गटामध्ये कलावतीताई सांगळे अनुक्रमांक क्रमांक 3, त्यांच्या समोरील बटन दाबायचंय। लगेच दुसऱ्या मशीनवर न जाता खाली लगेच आपल्या लाडक्या नगरसेविका माधुरीताई बोलकर यांचा अनुक्रमांक 2 ते बटन दाबायचंय आणि त्याच्यानंतर तिसरं जे मशीन राहील त्याच्यात अनुक्रमांक नंबर 2 हा माझा स्वतःचा समाधान नामदेव देवरे, ज्यांनी की सगळ्यांनी सांगितलं अखंड समाजसेवेचा झरा, त्यांचं बटन राहणार आहे। आणि त्यांना सगळ्यांचे चारी कमळ दाबल्यानंतर एक बीप वाजल आणि मग तुमचं मतदान पूर्ण झालं। मी तुमच्या सगळ्यांना डेमो पाठवणार आहे। आम्ही तरी सुद्धा चिठ्ठी आली नाही आली, आम्ही चिठ्ठ्या पोहोचवण्याचा प्रयत्न करतो। चिठ्ठ्या कोणाच्याही घ्या, लक्ष्मी कोणाचीही घ्या, लेकिन भारतीय जनता पार्टीच्या 4 उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा, तुमचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही। एवढं सांगतो, थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। प्रचाराचा 9वा दिवस, खूप चांगला प्रतिसाद मिळतोय आम्हाला प्रभागातनं। प्रभागात आज पूर्ण टक्के सुद्धा आमचा प्रभाग झालेला नाहीये, 50% प्रभाग झालेला आहे। त्याच्यात आज आपल्या ज्याही आपले 3 आमदार इथं भाजपचे आहेत, त्याच्यामुळे सत्ता ही भाजपचीच येणार आहे। आणि जे आपण कामं केले महापालिकेच्या असो, आमदार निधीतनं असो, त्याच्यामुळे आम्हाला जी पावती मिळालेली आहे कामाची, ते प्रभागात जाताना आमचे सगळे 4 उमेदवारांचे नावं निघतात की 4 उमेदवारांनी कुठेतरी थोडे थोडे कामं, समाधान भाऊ असतील, सांगळे आप्पा असतील किंवा विश्वास आप्पा असतील, यांनी काही ना काही मंदिरांना असो, देणगी असो, कोणत्याही स्वरूपात थोडी थोडी देणगी का असे ना दिले। कोरोना काळातले कामं आप्पांनी केलेले कामं, धान्य वाटप असेल, भाजीपाला वाटप असो, आणि सांगळे आप्पांनी केलेले कामं, समाधान भाऊने केलेले कामं कोरोना काळात, आणि तसे माधुरी बोलकरने केलेले कामं कोरोना काळामध्ये हे 4 उमेदवार रस्त्यावर उतरले असेल, धूर फवारणी असेल, अन्नदान असेल, असे विविध प्रकारचे कामं आपण केलेले होते। तसेच आज आपल्या मोदी साहेबांनी जो नारा लावलेला आहे, घरोघरी नारा लावतात मोदी साहेब की स्वच्छ भारत, तसं आम्हाला जेव्हा आम्ही 4 उमेदवार ह्या भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आज 4 वर्षापासून प्रशासन बसलेले, आपण ओपन प्लेस बघितले, तिथे एवढी घाण, प्रचंड प्रमाणे कचऱ्याचं साम्राज्य तयार झालेले। तर ह्या प्रभागात जेव्हा भारतीय जनता पार्टीचं सरकार येईल, आपला महापौर बसेल, तर आपण हे निश्चित आपण सगळे मार्ग मोकळे करणार आहेत।
ज्या ज्या ठिकाणी एवढे ओपन त्यांना सुद्धा तुम्ही वेगवेगळ्या समस्या नागरिकांच्या सोडत होतात, पाणी प्रश्न असेल, वेगवेगळे प्रश्न असतील. प्रशासन बसलेलं होतं तरी आपण नागरिकांच्या समस्या सोडलेल्या आहेत. पाणी असेल, लाईट असेल, ड्रेनेज प्रॉब्लेम असेल, ज्या सगळ्या समस्या आपण सोडवत होते. आमदारनीत जेव्हा प्रशासन बसलेलं होतं आमदारनीत आपण 2 कोटीचे रस्ते घेतले, 70 लाखाचे 2 डोम घेतले, जाधव संकुलचा असेल, तुळजाभवानी मंदिर असेल असे, आणि टोटल राधाकृष्ण नगरचे 2 कोटीचे असे खूप आपण प्रशासन बसताना सुद्धा आमदारनीतनं खूप कामं केलेले आहेत. ज्यावेळेस तुम्ही सभापती होता, माझा प्रभाग माझी जबाबदारी आणि तुमच्या दारात सभापती, त्यावेळेस काय सांगा? जेव्हा आम्ही जात होतो, माझा प्रभाग ही माझी जबाबदारी, आम्ही घरोघरी जात होतो. ज्यावेळेस ज्या लोकांच्या समस्या होत्या त्या तात्काळ आम्ही सोडत होतो जेव्हा आम्ही सभापती होतो तेव्हा. तुमचा वाढता पाठिंबा आणि तुमचा नागरिक म्हणता का तुमचा विजय नुकताच झालेला, काय सांगा? प्रभाग क्रमांक 10 मधील सर्व नागरिकांना माझा जय श्रीराम. जरी वाढता पाठिंबा असेल तरी निवडणूक ही अटळ असते आणि निवडणूक न घेता तुमचा विजय असं बोलून चालणार नाही. आपण प्रत्येक माणसापर्यंत पोहोचणार आहे, प्रत्येक लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचणार आहे, प्रत्येकाचे आशीर्वाद घेणार आहे. आणि नुसते मतदानापुरते नाही तर 5 वर्ष आम्ही दररोज या सर्व नागरिकांच्या समस्या असो, सर्व नागरिकांमध्येच राहणार, नागरिकांमध्येच फिरणार. हा आमचा सर्व नागरिकांना मी शब्द देऊन माझे 2 शब्द संपवतो. नागरिकांना काय आवाहन करा तुम्ही? सर्व नागरिकांनी बाहेर निघून कमळ या निशाणीवर फुलीचा ठसा मारून सर्व 4 उमेदवारांना निवडून द्यावं. आणि तुमचे 15 दिवसापुरते येणारे नगरसेवक नाही राहणार, 5 वर्षासाठी दररोज तुमच्या दारात राहणारे, तुमच्या गल्लीत फिरणारे, तुमच्या प्रत्येक शब्दाचं उत्तर तुम्हाला तुमच्या प्रत्येक शब्दाचं काम जे असेल ते काम करणारे असे नगरसेवक तुम्ही निवडून द्या. भागामध्ये प्रत्येक घराघरामध्ये प्रचार करत असताना मतदारांचा प्रचंड असा पाठिंबा आमच्या पाठीमागे उभा आहे. आम्ही आतापर्यंत 9 दिवसामध्ये फक्त 50% प्रभागामध्ये फिरू शकलो आणि आज आपल्याकडे 5-6 दिवस अजून बाकी आहे. खऱ्या अर्थानं अजून अर्धाच भाग बाकी आहे. खूप वेळ लागतोय. त्याचं प्रामुख्याने कारण वाढता पाठिंबा. मतदारांनी ठरवलेले भारतीय जनता पार्टीच्याच सर्व उमेदवारांना निवडून द्यायचं आहे असा निश्चय मतदारांनी केलेला आहे. कारण त्यांना खात्री आहे विकास फक्त भारतीय जनता पार्टीच करू शकते. कारण केंद्रात, राज्यात तसंच महापालिकेला सुद्धा भाजपचं सरकार किंवा भाजपचाच महापौर बसायला पाहिजे अशी सर्व मतदारांची इच्छा आहे. म्हणून मतदारांना या ठिकाणी मी कळकळीचं आवाहन करतो आहे, आपण कुठल्याही भूलथापाला बळी न पडता, कुठल्याही दहशतीला बळी न पडता येणाऱ्या 15 तारखेला आपण कमळ या निशाणीजवळ बटन दाबून आम्ही 4ही उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करावं असं आवाहन करतो. थांबतो. जय श्रीराम. त्यावेळेस मागच्या वेळेस थोड्या मतांनी तुमचा काहीतरी विजय झाला, त्यावेळेस तुम्ही मतांनी 2017च्या महापालिका निवडणुकीमध्ये माझी पत्नी कलावती सांगळे या अवघ्या 11 मतांनी पराभूत झालेल्या आहे. आम्ही खचून न जाता पुन्हा जोमाने 8 वर्ष काम केलं आणि त्याचीच पावती म्हणून भारतीय जनता पार्टी पक्षाने आम्हाला उमेदवारी दिली आणि ती उमेदवारी सार्थ ठरवण्यासाठी आम्ही 4ही उमेदवार म्हणजे माझी पत्नी असेल, कलावती इंद्रवान सांगळे, समाधान भाऊ देवरे असतील, विश्वासप्पा नागरे असतील, माधुरीताई बोलकर असतील, अशी ही आमची चौघांची जी टीम आहे किंवा आम्ही 4 जे उमेदवार आहे. आमच्या बाबतीमध्ये जर बोलायचं गेलं तर आम्ही सगळे निर्व्यसनी माणसं आहोत, जमिनीवरची माणसं आहोत. माधुरीताईचं काम आहे या प्रभागामध्ये, माधुरीताईचं काम आहे. शिमाताई आपल्या ज्या आमदार आहे पश्चिमच्या, यांनी प्रभाग 10 मध्ये अत्यंत मोठं काम उभं केले आहे. या सगळ्यांच्या ताकदीवरती आम्ही मतदारांपर्यंत पोहोचत आहोत आणि मतदार सुद्धा आम्हाला अतिशय चांगल्या स्वरूपाचे आमचं स्वागत करतात. नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 10 मध्ये भाजपचा प्रचार दिवसेंदिवस अधिक वेग घेत असल्याचं स्पष्ट चित्र पाहायला मिळत आहे. नायनोज महाराष्ट्र